शिरौड़ी स्थित नवी मुंबई महानगर पालिका स्कूल क्रमांक 101 के पास स्वर्गीय धोंडू बालाजी सुतार गुरुजी कला केंद्र की इमारत है। इस इमारत की दूसरी मंजिल पिछले 16 सालों से प्रशासनिक कबाड़ का घर बनी हुई है, जबकि नीचे बच्चे जगह की कमी से जूझ रहे हैं। इस मामले में अब स्थानीय नगर सेविका माधुरी सुतार ने प्रशासन के खिलाफ मोर्चा खोल दिया है। साल 2010 यानी पूरे 16 साल, यह वो वक्त है जब इस कला केंद्र की दूसरी मंजिल पर कार्यरत वार्ड ऑफिस अभियंता विभाग का पुराना फर्नीचर और रद्दी रिकॉर्ड लाकर पटका गया था। तब से लेकर आज साल 2026 तक अभियंता विभाग का यह सामान यहां सिर्फ धूल खा रहा है। प्रशासन इस कदर सोया हुआ है कि उसे इस बात का अंदाजा ही नहीं है कि उसकी इस लापरवाही की कीमत मासूम बच्चों को चुकानी पड़ रही है। शैक्षणिक वर्ष 2022-23 में ये इमारत मनपा स्कूल क्रमांक 101 को सौंप तो दी गई, लेकिन सिर्फ कागजों पर, क्योंकि दूसरी मंजिल पर आज भी इस कबाड़ का कब्जा है। स्कूल की मुख्याध्यापिका ने इस कबाड़ को हटाने के लिए संबंधित विभाग को कई बार लिखित शिकायतें दी, लेकिन प्रशासन के कानों पर जूं तक नहीं रेंगी। अब इस लड़ाई में बच्चों का साथ देने के लिए प्रभाग क्रमांक 21 की नगर सेविका माधुरी सुतार आगे आई हैं। उन्होंने प्रशासन को कड़े शब्दों में चेतावनी देते हुए मांग की है कि इस कबाड़ का तुरंत निस्तारण किया जाए। स्कूल में बच्चों के लिए डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम विज्ञान प्रयोगशाला और व्यावसायिक शिक्षा लैब बनाई जानी है, लेकिन जिस जगह पर देश के भविष्य को वैज्ञानिक बनना है, वहां प्रशासन का कबाड़ जमा है। इतना ही नहीं तो इमारत के भीतर प्रवेश करें तो जगह जगह प्लास्टर निकला हुआ नजर आएगा, तो पूरी इमारत भीतर से जीर्ण अवस्था में है। नगर सेविका माधुरी सुतार ने मांग की है कि इस सभागृह को तुरंत खाली कराकर छात्रों की शैक्षणिक जरूरतों के लिए बहाल किया जाए। आज प्रभाग क्रमांक 21 मधील शिरोणे गावातील स्वर्गीय धोंडू बाळाजी सुतार गुरुजी यांच्या कला केंद्र या ठिकाणी आम्ही पाहणी करण्यासाठी आलो होतो। माझं सांगण्याचा उद्देश या माध्यमातून एवढंच आहे की वारंवार या कला केंद्राची वास्तू तुम्ही माझ्या मागे पाहत असाल। ही कला केंद्र म्हणजे स्थानिक इथले शिरोणे गाव त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांसाठी लोकोपयोगी म्हणून आपण कला केंद्र असो, बहुउद्देशीय इमारत असो, त्यामधले सभागृह असो, हे आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून त्याची मागणी करत असतो। तत्कालीन नगरसेवक जयवंत सुतार साहेब यांनी ही वास्तू बांधून घेतली। त्याच्यानंतर त्याच्या 2010 या कालखंडामध्ये आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेचा जो अभियांत्रिकी विभाग आहे त्या विभागातील जवळजवळ 4 ते 5 वर्ष जो इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आहे या सभागृहाच्या दुसऱ्या माळ्यावर ते इथे बसत होते। ते वारंवार तेव्हाही या आमच्या कला केंद्र या वास्तूची आम्हाला जेव्हा जेव्हा गरज होती, इथल्या स्थानिक लोकांना गरज होती, तो आम्हाला उपलब्ध झाला नाही। सभागृह खाली जो आहे त्याची दुरुस्ती मध्ये आम्ही करण्यात आली। त्याच्यानंतर तो आज परत त्या सभागृह कला केंद्राच्या खाली जो आपण दिसत आहोत त्याची देखील दुरावस्था झाली आहे। या पूर्ण इमारतीची दुरावस्था झालेली आहे। वरती आपण पहिल्या माळ्यावर पाहत असू तिथे वर्ग खोल्या आहेत, एक वर्ग खोली ही खाली आहे, रिकामी आहे, ती वापरत नाहीये। आणि त्याच्या दुसऱ्या मजल्यावर एक सभागृह आहे, त्या सभागृहाच्या आतमध्ये ब विभाग, त्याचबरोबर शिक्षण मंडळ आणि मालमत्ता विभाग या आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेचे जे विभाग आहेत त्यांचं सामान तिथे आहे। 2010 पासून ते आता 2026 पर्यंत तिथे जे सामान आहे त्या सामानामुळे तो सभागृह, तो हॉल हा लोकांच्या वापरात नाहीये। त्याबाबत वारंवार प्रशासनाला आत्ताचे आयुक्त सन्माननीय कैलास शिंदे साहेब हे जेव्हा 15 जून रोजी आपली जेव्हा शाळेचा पहिला दिवस होता तेव्हा ह्याच आमच्या शिरोणे गावातील मराठी शाळा स्वर्गीय अरुण परशुराम सुतार या शाळा क्रमांक 101 या ठिकाणी जेव्हा वाटपसाठी आलेले पुस्तक वगैरे ज्या ओपनिंगसाठी आलेले तेव्हा त्या प्रसंगी प्रवेशाप्रसंगी त्या दिनी देखील मी आयुक्त साहेबांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली। ब विभागचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे पत्रव्यवहार केलेला, मालमत्ता विभागाकडे पत्रव्यवहार केला, शिक्षण मंडळाकडे विभाग केलेला पत्रव्यवहार केलेला आहे। असं संबंधित विभागाकडे याची आम्ही लक्ष वेधलेलं आहे। तरी सुद्धा आजपर्यंत 2010 पासून पडलेले जे काही इथे डंप केलेलं भंगार अवस्थेतले सामान आहे ते यांनी घेऊन गेलेले नाही। माझी आपल्या माध्यमातून हीच विनंती आहे
की सदर सभागृह हा आता शाळेतील मुख्याध्यापिका नारखेडे मॅडम यांचंच पत्र मला प्राप्त झालेले आहे की शाळेमध्ये वर्गखोल्या या अपुऱ्या पडत आहेत. मुलांसाठी लॅब बनवायचा आहे, अभ्यासिका बनवायचा आहे. आपली पिढी जर चांगली घडवायची असेल तर त्यांना सर्व प्रकारच्या या ज्या त्यांच्यासाठी जे उपयुक्त जे आपण माध्यम आहे ते जर देऊ शकलो नाही तर कुठेतरी मुलांच्या भविष्याची चिंता निर्माण होते. आणि मला महानगरपालिकेच्या संबंधित प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की आपण अशा प्रकारचे जेव्हा सभागृह बांधत असो, मार्केट बांधत असू, कला केंद्र बांधत असू, बहुउद्देशीय इमारत बांधत असू, तेव्हा ते लोकांच्यासाठी, नागरिकांच्यासाठी समाज उपयोगी झाले पाहिजे. आणि जर महानगरपालिकाच अशा या वास्तूंवर जर डल्ला मारत असेल तर नागरिकांनी कोणाकडे दाद मागायची? लोकप्रतिनिधी म्हणून मी आज तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्यांच्या ही गोष्ट निदर्शनास आणून देते आणि लवकरात लवकर ही कला केंद्राची वास्तू ही सुधारित करावी आणि जे महानगरपालिकेचं इथे सामान आहे ते त्यांनी मोकळं करावं आणि हा सभागृह लोक उपयोगी कामासाठी मोकळा करून द्यावा हीच आमची मागणी आहे. धन्यवाद. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.